Good morning, all of you. In our last lecture, we have seen about controlling decision making and many other points. Okay, and in our next lecture, we will see about types of organization. तर बघा, हे जे लेक्चर आहे ते आपलं युनिट फर्स्टमधलं शेवटचं लेक्चर आहे. याच्यानंतर आपलं युनिट फर्स्ट कंप्लीट होतं. ओके, नाव लेट्स टर्न टू अवर सिलेबस. बघा, 1.4 टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजेच संस्थेच्या किंवा ऑर्गनायझेशनचे प्रकार. द टाईप ऑफ ऑर्गनायझेशन्स डिपेंड्स ऑन इट्स नेचर ऑफ बिझनेस. मग आता बघा, टाईप ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे ऑर्गनायझेशनचे किंवा संस्थेचे जे काही प्रकार असतात ते कशावरती डिपेंड असतात, तर इट डिपेंड्स ऑन इट्स नेचर ऑफ बिझनेस. तुम्ही कशा प्रकारचा बिझनेस करताय किंवा तुम्ही कशा प्रकारचा व्यवसाय करताय याच्यावरती ऑर्गनायझेशनचे टाईप्स हे अवलंबून असतात. फॉलोइंग फॅक्टर्स डिसाईड द टाईप ऑर ऑर्गनायझेशन. तर बघा, खाली काही फॅक्टर्स किंवा खाली काही घटक दिलेले आहेत जे डिसाईड करतात की कुठल्या प्रकारची ऑर्गनायझेशन ही असावी. तर फर्स्ट वन इज साईज ऑफ द ऑर्गनायझेशन. कुठल्या प्रकारची म्हणजे ऑर्गनायझेशनची साईज केवढी आहे त्यावर त्याचा प्रकार पडतो. सेकंड, नेचर ऑफ द प्रोडक्ट बिईंग मॅन्युफॅक्चर. कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट किंवा कुठल्या प्रकारचं उत्पादन तुमच्या इथं उत्पादित होतं याच्यावरती ऑर्गनायझेशनचा प्रकार ठरतो. आणि थर्ड वन इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ द प्रॉब्लेम्स बिईंग फेस्ड. त्याचबरोबर कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम्स तुम्ही इथं सॉल्व करू शकता तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये याच्यावरती तुमच्या ऑर्गनायझेशनचा प्रकार हा ठरत असतो. नेक्स्ट बघा, द डिझाईन ऑफ ऑर्गनायझेशन टाईप इन्क्लूड्स लाईन्स ऑफ ऑथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड कोऑर्डिनेशन अमंग द पीपल. बघा, ऑर्गनायझेशन टाईपचं जी काही डिझाईन आहे ते कशावरती इन्क्लूड असतं किंवा कशामध्ये इन्क्लूड असतं, तर लाईन्स ऑफ ऑथॉरिटी म्हणजे अधिकाराच्या किती लाईन्स आहेत, किंवा रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी असणाऱ्या व्यक्ती किती आहेत, किंवा कोऑर्डिनेशन लोकांकडून किंवा तुमच्या एम्प्लॉईजकडून असणारं एम्प्लॉईजमध्ये असणारं कोऑर्डिनेशन, या सगळ्या गोष्टींवरती तुमचं काय ठरत असतं, तर डिझाईन ऑफ द ऑर्गनायझेशन टाईप. ओके, पुढं बघा, देर आर 3 कॉमनली नोन फॉर्म्स ऑर टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. तर बघा, मग आता जे जनरली यूज केले जातात ऑर्गनायझेशनचे टाईप्स किंवा स्ट्रक्चर ते त्यांनी आपल्याला इथं सांगितलेले आहेत. बघा, फर्स्ट वन इज लाईन, मिलिटरी ऑर स्कालार ऑर्गनायझेशन. पहिला प्रकार त्यांनी सांगितलेला आहे लाईन, मिलिटरी ऑर स्कालार ऑर्गनायझेशन. सेकंड वन इज लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. थर्ड वन इज फंक्शनल ऑर्गनायझेशन अँड द फोर्थ वन इज प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. तर बघा, लाईन ऑर्गनायझेशन इज वन ऑफ द सिम्पलेस्ट टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन. लाईन ऑर्गनायझेशन हा जो प्रकार आहे किंवा हा जो टाईप आहे तो सगळ्यात सोपा टाईप ऑफ ऑर्गनायझेशन आहे. बघा, इट हॅज सिम्पल स्ट्रक्चर ॲज शोन इन फिगर 3.2.1. याच्यामध्ये काय असतं तर अगदी सोपं आणि साधं असं स्ट्रक्चर असतं लाईन ऑर्गनायझेशनचं. दिस इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. हिअर सबऑर्डिनेट्स अँड द सुपेरियर्स आर क्लिअरली डिफाईन. तर बघा, याच्यामध्ये असणारं जे काही सबऑर्डिनेट्स आहेत म्हणजे जे काही एम्प्लॉईज आहेत आणि जे सुपेरियर्स आहेत म्हणजे एम्प्लॉईजच्या वरती असणारे जे काही मालक आहेत किंवा जे काही साहेब आहेत, अधिकारी लोक आहेत, ते काय असतात तर त्याच्यामध्ये क्लिअरली डिफाईन केले जातात. ओके, पुढं बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिलिटरी ऑर्गनायझेशन ऑर स्कालार ऑर्गनायझेशन. मग लाईन ऑर्गनायझेशनलाच मिलिटरी ऑर्गनायझेशन किंवा स्कालार ऑर्गनायझेशन असं सुद्धा म्हटलं जातं. सबऑर्डिनेट रिपोर्ट्स टू इमिजिएट सुपेरियर. आणि याच्यामध्ये एम्प्लॉईज सबऑर्डिनेट्स म्हणजेच कोणतं एम्प्लॉईज लोकांना त्यांचे जे सुपेरियर्स असतात त्यांना इमिजिएटली रिपोर्ट द्यावं लागतं किंवा रिपोर्ट करावं लागतं. तर बघा, तुम्हाला आता याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे MCQसाठी अतिशय चांगला आणि सोपा असा प्रश्न आहे. बघा की व्हॉट इज द अदर नेम ऑफ लाईन ऑर्गनायझेशन. इट मे बी मिलिटरी ऑर्गनायझेशन और इट मे बी स्कालार ऑर्गनायझेशन. हां,
तुमच्या लक्षात आले का? जर नोटबुक आणि पेन असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता की लाईन ऑर्गनायझेशनलाच मिलिटरी किंवा स्कालर ऑर्गनायझेशन असं सुद्धा म्हटलं जातं. द मेन बेसिस ऑफ लाईन ऑर्गनायझेशन इज अपॉन रिलेटिव्ह ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा पाया काय आहे लाईन ऑर्गनायझेशनचा? तर किंवा हा कशावरती आधारलेला आहे? तर ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, अधिकार आणि जबाबदारी. ॲप्लिकेशन्स बघा, मग याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स म्हणजेच काय? तर यामध्ये कुठल्या प्रकारचे बिझनेस येतात? तर स्मॉल बिझनेस म्हणजे छोटे मोठे असणारे उद्योगधंदे, मिलिटरी, त्यानंतर ऑटोमेटेड म्हणजे स्वयंचलित असणाऱ्या इंडस्ट्रीज लाईक टेक्स्टाईल, पेपर एक्सेट्रा. म्हणजे ज्या स्वयंचलित चालवल्या जातात अशा प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये पेपर इंडस्ट्री असेल किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल, या प्रकारच्या इंडस्ट्रींचा किंवा बिझनेसचा लाईन ऑर्गनायझेशनमध्ये समावेश होतो. मग आता तुम्ही लाईन ऑर्गनायझेशनची जी काही फिगर आहे ती बघू शकता याच्यामध्ये. तर बघा, सेल्स मॅनेजर म्हणजे सुपेरियर, आलं लक्षात? आणि मग त्याच्या खाली असणारे तिघंजण, सेल्स पर्सन ए, सेल्स पर्सन बी अँड सेल्स पर्सन सी. दिस थ्री पीपल आर सबऑर्डिनेट. आलं लक्षात? म्हणजे बघा, सेल्स मॅनेजर हा त्यांचा सुपेरियर आहे आणि सेल्स पर्सन ए, बी अँड सी दीज आर दी सबऑर्डिनेट्स. ओके, पुढं बघा, ॲडव्हान्टेजेस ऑफ लाईन ऑर्गनायझेशन आर. मग आता लाईन ऑर्गनायझेशनचे कुठले फायदे असतात ते बघा. तर फर्स्ट वन इज सिम्पल अँड इझी, साधा आणि समजायला खूप सोपं असतं. सेकंड वन इज फ्लेक्झिबल स्ट्रक्चर अँड इझी टू एक्सपांड ऑर कॉन्ट्रॅक्ट. तर बघा, याचं जे स्ट्रक्चर असतं ते खूप लवचिक असतं आणि विस्तारण्यासाठी खूप सोपं असतं. थर्ड वन इज इझी ॲडिशन अँड रिमूव्हल ऑफ मेंबर्स. याच्यामध्ये इझिली आपण एखादा मेंबर ॲड करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो. फोर्थ वन बघा, क्लिअर अँड सिम्पल डिव्हिजन ऑफ ऑथॉरिटी. अतिशय सोपं आणि साध्या स्वच्छ अशा प्रकारचं असणारं डिव्हिजन ऑफ ऑथॉरिटी असते. म्हणजे ज्या व्यक्तीकडे अधिकार असतात त्याचं व्यवस्थितरित्या डिवायडेशन केलेलं दिसतं. नेक्स्ट वन बघा, इझी कम्युनिकेशन अमंग एम्प्लॉईजमध्ये म्हणजे एका लाईनमध्ये असल्यामुळे एम्प्लॉईज सबऑर्डिनेट्स एका लाईनमध्ये असल्यामुळे त्यांच्यामध्ये इझिली कम्युनिकेशन होतं. नेक्स्ट वन इज ऑलमोस्ट नो कन्फ्युजन एक्झिस्ट. कुठल्याही प्रकारचा गोंधळ किंवा कन्फ्युजन राहत नाही. नेक्स्ट वन इज वर्किंग स्पीड इज फास्ट. कामाची जी काही गती असते ती फास्ट असते. अँड द लास्ट वन इज हाय डिग्री ऑफ डिसिप्लिन. अतिशय चांगल्या पद्धतीचा किंवा उच्च प्रतीची शिस्त इथं पाळली जाते. कशामध्ये? तर लाईन ऑर्गनायझेशनमध्ये. ओके, नेक्स्ट बघा, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ लाईन ऑर्गनायझेशन आर. मग आता लाईन ऑर्गनायझेशनचे तोटे काय आहेत बघूयात. फर्स्ट वन इज निग्लेक्ट्स एरिया ऑफ स्पेशलायझेशन ऑफ एम्प्लॉईज. मग याच्यामध्ये काय होतं? तर छोटे धंदे किंवा छोटे व्यवसाय असल्यामुळं बऱ्याचदा काय होतं? तर एखाद्या एम्प्लॉईकडे असणारी स्पेशल स्किल किंवा त्याचं कुठल्या सेक्टरमध्ये त्याचं स्पेशलायझेशन आहे हा थोडासा याच्याकडे थोडं दुर्लक्षित होतं. सेकंड वन इज मे ओव्हरलोड एम्प्लॉईज. त्याचबरोबर एम्प्लॉईजवरती ओव्हरलोड होतं कामाचं. थर्ड वन इज हायली स्किल्ड अँड क्वालिफाईड पीपल आर रिक्वायर्ड. मग अशा प्रकारच्या कामासाठी काय केलं जातात? तर हायली स्किल म्हणजे ज्यांच्याकडे चांगल्या प्रतीचं स्किल आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण आहे अशा लोकांची भरती करणं गरजेचं असतं, पण तसं होत नाही बऱ्याचदा. नेक्स्ट वन बघा, कॅन नॉट कवर कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप्स. त्याचबरोबर कॉम्प्लिकेटेड जे काही रिलेशनशिप असतात ते कवर करण्यासाठी यांना थोडंसं जड जातं. नेक्स्ट वन, मोनोटोनस वर्किंग स्टाईल्स अँड डिक्टेटरशिप बाय सुपेरियर्स. आणि मग यांचं कसं तेच ते काम असल्यामुळं ते बऱ्याचदा कधी कंटाळवाणं होतं. त्याचबरोबर डिक्टेटरशिप बाय सुपेरियर्स. डिक्टेटरशिप म्हणजे काय? त्यांच्यावरती एक अधिकारी किंवा सुपेरियर व्यक्ती असल्यामुळं तो जे काही सांगेल त्या पद्धतीचंच काम करावं लागतं. तिथं त्यांना स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला किंवा इनोव्हेशनला कुठल्याही प्रकारचा वाव नसतो. पुढं बघा, ट्रेनिंग, डेव्हलपिंग अँड रिप्लेसिंग टॉप एक्झिक्युटिव्ज अँड सबऑर्डिनेट्स इज डिफिकल्ट. म्हणजे बघा, सबऑर्डिनेट्स म्हणजे एम्प्लॉईजना एखाद्या गोष्टीचं ट्रेनिंग देणं किंवा त्यांचा विकासाला वाव देणं किंवा त्यांचा असणारा एक्झिक्युटिव्ह बदलणं ह्या गोष्टी खूप डिफिकल्ट असतात.
नेक्स्ट वन इज वेस्टेज ऑफ मटेरियल्स अँड मॅन आवर्स. त्याचबरोबर कामाचा अपव्यय होतो आणि जी काही लोक आहेत त्यांच्या कामाच्या वेळेचासुद्धा अपव्यय होतो. नेक्स्ट नॉट सुटेबल फॉर हायली स्पेशलाइज्ड ऑर्गनायझेशन्स. आणि अशा प्रकारच्या ज्या ऑर्गनायझेशन्स असतात त्यांचा म्हणजे किंवा या ऑर्गनायझेशनच्या प्रकारचा उपयोग मोठमोठे जे व्यवसाय असतात, उद्योगधंदे असतात, त्याच्यामध्ये असल्या प्रकारच्या ऑर्गनायझेशनचा कुठलाही उपयोग होत नाही. आले लक्षात. सेकंड बघा, सेकंड टाईप लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. द लाईन ऑर्गनायझेशन इज डेव्हलप्ड स्टेप बाय स्टेप टू शेप ॲज द लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. तर बघा, लाईन ऑर्गनायझेशन हे काय केली जाते तर स्टेप बाय स्टेप डेव्हलप केली जाते आणि त्यालाच लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन म्हणून एक आकार दिला जातो. द लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन मेक्स अ कॉम्बिनेशन ऑफ द लाईन ऑर्गनायझेशन विथ स्टाफ डिपार्टमेंट्स दॅट हेल्प्स अँड ॲडवाईस लाईन डिपार्टमेंट्स. तर बघा, लाईन आणि स्टाफ ऑर्गनायझेशन हे कशा पद्धतीचं एकत्रीकरण आहे किंवा कशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आहे बघा. तर द लाईन ऑर्गनायझेशन विथ स्टाफ डिपार्टमेंट्स, लाईन ऑर्गनायझेशन हे स्टाफ डिपार्टमेंटचं हेल्प घेतं आणि लाईन डिपार्टमेंटला ॲडवाईस करतं. नेक्स्ट बघा, इन लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन्स मेनी लेयर्स ऑफ मॅनेजमेंट आर क्रिएटेड बाय लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. तर बघा, लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंटचे वेगवेगळे जे काही लेयर्स आहेत ते आपल्याला याच्यातून लक्षात येतात किंवा तयार होतात. म्हणजे आता बघा, लाईन ऑर्गनायझेशनमध्ये आपण फक्त एकच सुपेरियर आणि त्याच्याखाली असणारे सबऑर्डिनेट्स बघितले होते. पण इथं मात्र तुम्हाला आधी सगळे मॅनेजमेंटमधले बरेच प्रकार आणि त्याच्यानंतर सबऑर्डिनेट्स किंवा एम्प्लॉईज असे प्रकार दिसतील. पुढं बघा, द स्पेशालिटी ऑफ लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन इज वाईड नंबर ऑफ पोझिशन्स आर अवेलेबल फॉर एम्प्लॉईज. तर बघा, मग या लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशनची स्पेशालिटी किंवा खासियत अशी आपण एक बघू शकतो की याच्यामध्ये एम्प्लॉईजना त्यांच्या स्किल्सनुसार किंवा त्यांच्या क्वालिफिकेशननुसार बऱ्याच वॅकन्सीज उपलब्ध असतात. ॲप्लिकेशन्स ऑफ दिस टाईप आर मीडियम स्केल अँड लार्ज स्केल इंडस्ट्रीज. मग याचं ॲप्लिकेशन आपण कुठं करू शकतो किंवा अशा प्रकारच्या लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन आपल्याला कुठं बघायला मिळतील तर मीडियम स्केल आणि लार्ज स्केल इंडस्ट्रीजमध्ये. ओके, इफ वी ऑब्झर्व द डायग्राम्स बिलो वी कम टू नो दॅट दिस टाईप ऑफ ऑर्गनायझेशन इज मोस्टली सुटेबल फॉर मॅन्युफॅक्चरिंग. मग आता आपण जर एक खाली असलेली जी काही त्यांनी डायग्राम दिलेली आहे त्याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला लक्षात येईल की अशा पद्धतीची ऑर्गनायझेशन ही मॅन्युफॅक्चरिंगसाठी म्हणजेच आपल्या एखाद्या प्रोडक्टच्या उत्पादनासाठी खूप अतिशय उपयोगी असते. इट अलाउज अ प्रॉपर हायरार्की बिटवीन स्टाफ अँड मॅनेजमेंट. आणि हे काय करतं, एक चांगल्या पद्धतीची चढण जे असतं, ओके, म्हणजे चांगल्या पद्धतीचं एक स्ट्रक्चर आपल्याला देतं स्टाफ आणि मॅनेजमेंटमधलं. आल्सो इट इज मेनली सुटेबल फॉर मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स बिकॉज ऑफ द ॲडव्हान्टेजेस दॅट इट ऑफर्स. तर बघा, आता खाली असणारी डायग्राम तुम्ही बघू शकताय. प्रेसिडेंट आहे, त्याच्याच बाजूला आहेत असिस्टंट टू प्रेसिडेंट. त्यानंतर बघा, प्रेसिडेंटच्या नंतर खालच्या बाजूला आहेत व्हाईस प्रेसिडेंट पर्सनल, व्हाईस प्रेसिडेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड व्हाईस प्रेसिडेंट सेल्स. ओके, आणि त्याच्यानंतर तिसरा पार्ट दाखवला आहे क्वालिटी कंट्रोल, प्रोडक्शन मॅनेजर आणि पर्चेसिंग. तर लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर हे अशा पद्धतीचं असतं. आता बघा, ॲडव्हान्टेजेस ऑफ लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. मग आता लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशनचे फायदे हे कशा पद्धतीचे असतात बघा. फर्स्ट वन इज एक्सपर्ट ॲडव्हाईस इज अवेलेबल फ्रॉम स्पेशलिस्ट स्टाफ एक्झिक्युटिव्ज. चांगल्या पद्धतीची किंवा एक्सपर्ट ॲडव्हाईस ही स्पेशल स्टाफ जे एक्झिक्युटिव्ज असतात किंवा डिपार्टमेंटचे एक्झिक्युटिव्ज असतात त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीची तज्ज्ञांचा एखादा मोलाचा सल्ला मिळू शकतो. सेकंड वन इज परफेक्ट वर्क डिव्हिजन. कामाचं योग्य पद्धतीनं डिवायडेशन केलं जातं. नो वर्क ओव्हरलोडिंग. आणि कामाचं योग्य पद्धतीने डिवायडेशन केल्यामुळं एम्प्लॉईजवरती कामाचा ताण येत नाही. पुढं बघा, लेस वेस्टेज ऑफ मटेरियल्स मेन अँड मशीन आवर्स.
कमीत कमी मालाचा अपव्यय होतो. त्याचबरोबर मशीन्सचासुद्धा आणि व्यक्तींचासुद्धा किंवा लोकांच्या वेळेचासुद्धा. नेक्स्ट वन इज इम्प्रूव्ड प्रोडक्ट क्वालिटी. जे काही प्रोडक्टची क्वालिटी असते किंवा उत्पादनाची जी काही क्वालिटी असते ती सुधारित असते. ड्युटीज आर क्लिअर टू ईच पर्सन. प्रत्येक व्यक्तीला त्याची ड्युटी काय आहे किंवा त्याचं काय काम आहे हे माहिती असतं. सिस्टीम फंक्शन्स स्मूथली. त्यांची जी काही सिस्टीम फंक्शन असते किंवा जी काही कामाची पद्धत असते ती अतिशय सोपी आणि साधी असते. कॉम्प्लिकेटेड सिस्टीम्स कॅन बी इम्प्लिमेंटेड. आणि जर समजा एखाद्या वेळेस कॉम्प्लिकेटेड सिस्टीमचा वापर करावा लागला तर त्याची अंमलबजावणी करण्याची तयारीसुद्धा या एम्प्लॉईची असते. आणि लास्ट वन बघा, प्रीडिफाईन अँड इफेक्टिव्ह कम्युनिकेशन सिस्टीम्स. मग याच्यामध्ये प्रीडिफाईन आणि एम्प्लॉईजमध्ये असणारी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन सिस्टीम आपल्याला लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशनमध्ये बघायला मिळते. आता याचे डिसॲडव्हान्टेजेस बघा. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. इन्क्रीज म्हणजेच याचे असणारे तोटे. इन्क्रीज इन कॉस्ट ऑफ प्रोडक्ट बिकॉज ऑफ इन्क्रीज इन स्टाफ. स्टाफ इन्क्रीज केल्यामुळं प्रोडक्टसुद्धा जे काही प्रोडक्ट किंवा जे काही उत्पादन असणार आहे त्याच्या किमतीमध्ये वाढ केली जाते. कारण की शेवटी कसं होतं, जिथं जास्त स्टाफ असतो किंवा जिथं जास्त एम्प्लॉईज असतात त्यांचं पेमेंट करणं पण खूप गरजेचं असतं. नेक्स्ट बघा, मोर पीपल मोर कन्फ्युजन्स अँड ब्रेकिंग रूल्स अँड रेग्युलेशन्स बाय लाईन ऑफ एक्झिक्युटिव्ज. आणि जिथं जास्त लोक असतात तिथं जास्त गोंधळ पण असतो लक्षात. आणि एक्झिक्युटिव्हकडून म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचे एक्झिक्युटिव्ह नेमल्यामुळं काय होतं तर प्रत्येकाची आपली आपली मतं होतात आणि त्यांच्याकडून जे काही नियम असतात ते मोडण्याची शक्यता असते. अनक्लिअर फंक्शन्स क्रिएट कन्फ्युजन्स. कुठल्याही प्रकारचं जर कामाचं क्लॅरिनेस नसेल तर त्याच्यामध्ये तिथं कन्फ्युजन क्रिएट होतं. ॲटिट्यूड ऑफ पीपल कॅन कॉज हार्म टू ऑर्गनायझेशन. लोकांचं असं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिल्यामुळं किंवा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटला एक व्यक्ती नेमल्यामुळं त्याला दिलेले अधिकार याच्यामुळे त्या व्यक्तीमध्ये ॲटिट्यूड येऊ शकतो आणि तो ऑर्गनायझेशनसाठी खूपच हार्मफुल असतो. लॉस ऑफ इनिशिएटिव्ह ड्राईव्ह अँड इंग्युनिटी बिकॉज ऑफ डिपेंडन्सी. मग बऱ्याचदा काय होतं तर लोकांवरती अवलंबून राहिल्यामुळं कामाचा अपव्यय होणं किंवा वेळेचा अपव्यय होणं यासारख्या गोष्टी घडत राहतात. कम्युनिकेशन कॅन बी पुअर इफ नॉट डिफाईन्ड क्लिअरली. त्याचबरोबर लोकांमध्ये असणारं किंवा एम्प्लॉईजमध्ये असणारं कम्युनिकेशन हे बऱ्याचदा चांगल्या पद्धतीचं नसतं. कारण की त्यांच्यामध्येच एकसंगता किंवा एकसूत्रता दिसून येत नाही. कॉम्प्लेक्सिटी रिड्यूस द परफॉर्मन्स. आणि अशामुळं काय होतं तर अशा सगळ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं त्याचा परफॉर्मन्सवरती सुद्धा परिणाम होतो. आता थर्ड प्रकार बघा, फंक्शनल ऑर्गनायझेशन. F.W. टेलर सजेस्टेड फंक्शनल ऑर्गनायझेशन. F.W. टेलर हे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी काय केले तर फंक्शनल ऑर्गनायझेशन हा मुद्दा मांडलेला आहे बघा किंवा ही कल्पना मांडलेली आहे. मग आता तुम्हाला MCQसाठी हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे की हू हॅज डिफाईन द फंक्शनल ऑर्गनायझेशन. म्हणजे फंक्शनल ऑर्गनायझेशन ही संज्ञा कोणी मांडली किंवा कुणी सांगितली तर बाय F.W. टेलर. हे लक्षात ठेवायचं. फंक्शनल ऑर्गनायझेशन इज बेस्ड ऑन द स्पेशलायझेशन फॅक्टर. मग आता हे जे फंक्शनल ऑर्गनायझेशन आहे हे कशावरती बेस आहे किंवा त्याचा पाया काय आहे, त्याची मूळ गोष्ट काय आहे तर प्रत्येक व्यक्तीचं त्या गोष्टीमध्ये असणारं स्किल किंवा स्पेशलायझेशन. देर आर पीपल विथ स्पेसिफिक स्किल सेट्स विच वी नीड टू आयडेंटिफाय अँड प्लेस देम अकॉर्डिंगली. F.W. टेलर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीकडं काहीतरी स्पेसिफिक किंवा विशिष्ट अशी कला असते आणि आपल्याला ती कला ओळखून त्याला त्या जागी नेमलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. दॅट इज द एरिया ऑफ देअर स्पेशलायझेशन. आणि जिथं ते त्यांच्या स्पेशलायझेशनवरती किंवा त्यांच्यामध्ये असणाऱ्या खास कलेवरती काम करतील. द फंक्शनल ऑर्गनायझेशन मेनली फोकसेस ऑन द स्पेशलाइज्ड एरिया ऑफ द पर्सन अँड द पर्सन डज द सेम जॉब. बघा, फंक्शनल ऑर्गनायझेशन हे कशावरती फोकस करतं तर एखाद्या व्यक्तीमध्ये असणारं स्पेशल स्किल आणि त्याचबरोबर तो व्यक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे एखादं स्किल आणि तो दुसऱ्याच पद्धतीचं काम करतो असं न होता
त्या व्यक्तीकडे असणाऱ्या स्किलचा आपल्या ऑर्गनायझेशनसाठी वापर करणं. धिस इज ऑल्सो नोन ॲज स्टाफ ऑर्गनायझेशन टाईप. यालाच आपण स्टाफ ऑर्गनायझेशन टाईप असं सुद्धा म्हणू शकतो. इट इज नॉट प्रॅक्टिकल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बिकॉज ऑफ अनअवेलेबिलिटी ऑफ स्पेशालिस्ट. इट इज डिफिकल्ट टू रिटेन स्पेशालिस्ट एम्प्लॉईज अँड ऑल्सो पे देम हाय पॅकेजेस. मग याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की हे प्रॅक्टिकल स्ट्रक्चर नसल्यामुळं अशा स्पेशलाइज्ड लोकांना शोधणं आणि त्या स्पेशलाइज मग आता समजा एखादा व्यक्तीची आपण स्पेशल स्किल आहे म्हणून त्याचा जर काय म्हणतो आपण रिक्रुटमेंट केली तर त्याच्या डिमांड्स पण तशा असणार, म्हणजे हाय स्किलच्या किंवा हाय पेमेंटच्या. ओके, तर ते पुरवणंसुद्धा आपल्याला कधी कधी अवघड जातं. ऑल्सो बिकॉज ऑफ द डिसॲडव्हान्टेजेस मेन्शन इन द नेक्स्ट सेक्शन इट इज डिफिकल्ट फंक्शनल ऑर्गनायझेशन टू एक्झिस्ट. आणि अशामुळेच याच्यामध्ये आपल्याला हा एक त्याचा डिसॲडव्हान्टेजेस असलेला दिसून येतो. पुढं बघा, आता फंक्शनल ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही डायग्राम बघू शकताय. याच्यामध्ये बघा प्रेसिडेंट आहे म्हणजे सगळ्यात आधी वरती सुपिरियर, देन बघा डिव्हिजन प्रोडक्ट एक्स, डिव्हिजन प्रोडक्ट वाय अँड डिव्हिजन प्रोडक्ट झेड. त्याच्यानंतर बघा डिव्हिजन प्रोडक्ट एक्समध्ये परत आपल्याला पार्ट पडलेले दिसून येतात. R&D, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग अँड फायनान्स. डिव्हिजन प्रोडक्ट वायमध्ये आपल्याला परत 4 पार्ट असलेले दिसून येतात. R&D, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग अँड फायनान्स. आणि डिव्हिजन प्रोडक्ट झेडमध्ये परत आपल्याला तेच पार्ट दिसत आहेत. R&D, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग आणि फायनान्स. तर बघा मेरिट्स ऑर ॲडव्हान्टेजेस ऑफ फंक्शनल ऑर्गनायझेशन. मग फंक्शनल ऑर्गनायझेशनचे कुठले कुठले फायदे आहेत तर ते आपण बघूयात. बिकॉज ऑफ स्पेशलायझेशन रिस्पॉन्सिबिलिटीज आर फिक्स्ड. काय होतं तर फंक्शनल ऑर्गनायझेशनमध्ये स्पेशल स्किल असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक केल्यामुळं त्याच्याकडे असणाऱ्या जबाबदाऱ्या फिक्स असतात. एक्सपर्ट ॲडवाईस कॅन बी रिसिव्ड. एक्सपर्ट ॲडवाईस कदाचित मिळू शकते. देन बेटर क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स कॅन बी प्रोड्यूस. चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट किंवा उत्पादन मिळण्याची शक्यता असते किंवा खात्री असते. ड्यू टू एक्सपर्ट्स ॲडवाईस रिडक्शन इन द नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स अँड वेस्टेज ऑफ मटेरियल्स मेन अँड मशीन आवर्स. बघा एक्सपर्ट ॲडवाईस मिळत असल्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे वेस्टेज ऑफ मटेरियल्स असतील, मेन अँड मशीन आवर्स असतील, तर या गोष्टींमध्ये गोष्टींचा खर्च हा कमी प्रमाणात आणता येतो. द थिंग्स कॅन बी परफेक्टली प्लॅन अँड एक्झिक्युटिव्ह. जे तुम्हाला प्रोडक्ट तयार करायचं आहे त्याचं तुम्ही स्पेशलाइज्ड व्यक्ती तुमच्याकडे असल्यामुळं तुम्ही काय करू शकता तर परफेक्टली प्लॅन आणि एक्झिक्यूट म्हणजे त्याची अंमलबजावणी, त्या प्लॅनची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं करू शकताय. नो नीड ऑफ ऑलराऊंडर पीपल. इथं म्हणजे सगळ्याच गोष्टी याव्यात एखाद्या व्यक्तीला अशा काही लोकांची गरज नसते. परफॉर्मन्स इज बेटर. चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स असतो किंवा कामाचा जो काय आउटपुट असतो तो चांगला असतो. अँड नेक्स्ट वन इज डिव्हिजन ऑफ वर्क इज इझी. आणि स्पेशलायझेशन असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडं त्याच्या स्किलमध्ये एखाद्या कामाचं डिवायडेशन करणं खूप सोपं जातं. डिमेरिट्स ऑर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फंक्शनल ऑर्गनायझेशन. तर बघा फर्स्ट वन इज कोऑर्डिनेशन इज डिफिकल्ट ॲज मेनी पीपल आर वर्किंग ऑन द सेम लेवल. सगळेच लोक आता समजा एकाच व्यक्तीकडं एकच स्किल असणार आहे का पूर्ण जगामध्ये नाही, तर 10 लोकांकडं सेम स्किल असण्याची शक्यता असते. तर त्यातल्या 2 किंवा 3 लोकांना एकत्रित काम करण्याची इथं संधी मिळते. त्यावेळी काय होतं सेम लेवलवरती काम करत असल्यामुळे लोकांमध्ये कन्फ्युजन राहतं, कोऑर्डिनेशन राहत नाही. नेक्स्ट मेंटेनिंग डिसिप्लिन इज डिफिकल्ट. त्यामुळे त्यांच्यामध्ये शिस्त पाळणं हे खूप अवघड जातं. असायनिंग ऑफ न्यू जॉब इज डिफिकल्ट बिकॉज ऑफ स्पेशलायझेशन. त्या व्यक्तीकडं फक्त एकच स्किल असल्यामुळं किंवा त्याच स्किलमध्ये तो व्यक्ती स्पेशलाइज्ड असल्यामुळं त्याला दुसरीकडं जॉब मिळवणं बऱ्याचदा कठीण जातं. कन्फ्युजन मे अराईज. त्यामुळं अशा पद्धतीचं गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. इंडस्ट्रियल रिलेशनशिप मे बिकम डिफिकल्ट. आणि इंडस्ट्रियल रिलेशनशिप जी असते ती थोडी अवघड होऊन बसते. एक्सपोजर टू द वर्क इज व्हेरी लेस. आणि एखाद्या कामाप्रती एक्सपोज होणं हे खूप कमी होतं या लोकांकडून. डिफिकल्ट टू गेट स्पेशलिस्ट पीपल फॉर पर्टिक्युलर जॉब. आणि बऱ्याचदा काय होतं तर एखाद्या स्किलसाठी तीच स्किल असणारी व्यक्ती किंवा एखाद्या डिपार्टमेंटसाठी त्या डिपार्टमेंटचं स्किल असणारी व्यक्ती शोधणं बऱ्याचदा खूप कठीण जातं. स्पेशलायझेशन डिमांड्स मोर कॉस्ट. आणि ज्यावेळी एखादी व्यक्ती स्पेशलाइज्ड म्हणून शोधली जाते त्यावेळी तिचं पेमेंटची मागणीसुद्धा काय असते तर किंवा त्याचं पेमेंटची कॉस्ट ही खूप जास्त असते. आता बघा डिफरन्स बिटवीन लाईन ऑर्गनायझेशन अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन.
तर याच्यामध्ये आता तुम्ही डिफरन्स बघू शकता लाईन आणि फंक्शनल ऑर्गनायझेशनमध्ये. फर्स्ट वन इज हिअर सबऑर्डिनेट्स अँड द सुपेरियर्स आर क्लिअरली डिफाईन्ड. इन फंक्शनल ऑर्गनायझेशन द कन्सेप्ट ऑफ स्पेशलायझेशन इज यूज टू डिफाईन द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. लाईन ऑर्गनायझेशनमध्ये सबऑर्डिनेट्स म्हणजे ते त्यांचे असलेले एम्प्लॉईज आणि त्यांचे असलेले बॉस याच्यामध्ये क्लिअरली डिफाईन केले जातं. पण फंक्शनल ऑर्गनायझेशनमध्ये एकच व्यक्ती स्पेशलाइज्ड असल्यामुळे त्यांच्याकडून ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर डिफाईन केलं जातं. सेकंड, ड्यू टू सिम्पल स्ट्रक्चर द डिव्हिजन ऑफ ऑथॉरिटी बिकम्स क्लिअर अँड सिम्पल. सिम्पल स्ट्रक्चरमुळं कामाचं असणारं किंवा अधिकारांचं असणारे डिवायडेशन हे साधं आणि सोपं असतं. हिअर ॲज द स्ट्रक्चर इज लिटल कॉम्प्लिकेटेड डिव्हिजन ऑफ ऑथॉरिटी इज डिफिकल्ट. आणि इथं काय होतं तर बघा, इथं काय होतं तर द स्ट्रक्चर इज लिटल कॉम्प्लिकेटेड फंक्शनल ऑर्गनायझेशनमध्ये आणि डिव्हिजन ऑफ ऑथॉरिटी इज डिफिकल्ट. त्याचबरोबर कामाचं किंवा अधिकारांची डिवायडेशन हे खूप अवघड असतं. नेक्स्ट बघा, लाईन ऑर्गनायझेशन टाईप इज यूज्ड इन स्मॉल कंपनीज. लाईन ऑर्गनायझेशनचा हा जो प्रकार आहे तो छोट्या छोट्या कंपनीमध्ये आपण बघू शकतो. आणि फंक्शनल ऑर्गनायझेशन इज यूज्ड इन बिग ऑर्गनायझेशन. फंक्शनल ऑर्गनायझेशनचा हा जो प्रकार आहे तो मोठमोठ्या कंपन्यांमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये आपण बघू शकतो. व्हेअर कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स हॅव टू बी मेड. जिथं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर किंवा प्रोडक्ट तयार केलं जातं. दिस स्ट्रक्चर इज इझिली एक्सपांडेबल अँड चेंजेबल. लाईन ऑर्गनायझेशनमधलं हे जे स्ट्रक्चर आहे ते इझिली एक्सपांड होतं आणि चेंजसुद्धा होतं. डिफिकल्ट टू चेंज ऑर एक्सपांड द स्ट्रक्चर फ्रिक्वेंटली. फंक्शनल ऑर्गनायझेशनमध्ये अशा पद्धतीचं एखादं स्ट्रक्चर एक्सपांड करणं किंवा चेंज करणं हे खूप डिफिकल्ट असतं. रिपोर्टिंग स्ट्रक्चर इज क्लिअर. याच्यामध्ये लाईन ऑर्गनायझेशनमध्ये असणारं रिपोर्टिंग स्ट्रक्चर जे असतं ते अतिशय क्लिअर असतं. आणि फंक्शनल ऑर्गनायझेशनमध्ये रिपोर्टिंग स्ट्रक्चर हे खूप कॉम्प्लिकेटेड असतं. ओके. तर बघा, इथं तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं आपलं इथे हे एक लेक्चर झालेलं आहे. अजून एका लेक्चरचा थोडा पार्ट शिल्लक राहतो आहे. ॲक्च्युली आपल्याला फर्स्ट युनिटला 12 लेक्चर्स आहेत. हे आत्ता माझं जे सुरू आहे ते 12वे लेक्चर आहे. पण आता ते एक्स्ट्रा पार्ट राहत असल्यामुळे मी अजून एक लेक्चर घेते. ओके. तर बघा, इथं आता आपण हे आपलं लेक्चर थांबवतो आहे आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राहिलेला फर्स्ट युनिटचा सगळा शेवटचा जो पार्ट आहे तो बघणार आहोत. जर तुम्हाला काय कॉम्प्लिकेशन्स असतील, काही डाऊट्स असतील तर यू कॅन आस्क मी, यू कॅन कॉल मी. ओके. थँक्यू.